लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की जान्हवी आता विश्वाला म्हणते की विश्वा, मी त्या जयंतला अजिबात घाबरणार नाहीये, मी स्वतःहून आता त्याच्या समोर जाणार आहे. आणि जान्हवीचा असा कॉन्फिडन्स बघून विश्वासुद्धा प्रचंड खुश होतो आहे. पुढे गेल्यानंतर सिद्धू जान्हवीला विचारतो की तुम्ही कोण आहात आणि तुमचा आवाज मला ओळखीचा वाटतोय. परंतु जान्हवी तिथे काहीच बोलत नाही आणि पुढे निघून जाते. पुढे गेल्यानंतर लक्ष्मी देवाच्या पिंडीसमोर हे खूप खतरनाक असं मागणं मागते. ती म्हणते की देवा, आजपर्यंत मी माझ्या मुलाबाळांसाठी, संसारांसाठी खूप वेळा तुझ्या पुढे पदर पसरलेला आहे, पण आज मी माझ्या बाबांसाठी काहीतरी मागत आहे. माझ्या बाबांना आणि आमच्या सासूबाईंना तू लवकर बरं कर. नाही, त्यांचा दवाखाना सुरूच आहे, पण त्यांना यश येत नाही आहे आणि तुझ्याकडे एकच मागणं मागते आहे की माझ्या बाबांना लवकर बोलण्याची शक्ती दे, त्यांना लवकर बरं कर. इकडे ललिता आणि विश्वा बोलत असतात. ललिता विश्वाला विचारते की भावना ही खूप गुणी मुलगी आहे आणि तिचा संसारसुद्धा खूप सुखाचा सुरू आहे, कारण की तिला आत्ताच कळालेलं असतं की भावना ही लक्ष्मीताईंची मुलगी आहे. आणि ज्या वेळेस विश्वा ललिताला आई असा आवाज देतो तेव्हा लक्ष्मीला सुद्धा हे कोडं उलगडतंय की विश्वा हा ललिता आणि माझ्या दादाचा मुलगा आहे. आणि लक्ष्मीला भरून उरतं आहे की विश्वासारखा गुणी मुलगा माझा भाचा आहे. आणि लक्ष्मीसमोर आता खूप आनंदाचा क्षण असतो की तिला आता तिचा भाचा कोण आहे हे माहीत झालेलं असतं, पण ती स्वतःच्या भाच्याला ओळख दाखवू शकत नसते. हे सुद्धा खूप मोठं दुःख तिच्या वाट्याला आलेलं असतं. लवकरच आता विश्वाला सुद्धा समजणार आहे की लक्ष्मी काकू या काकू नसून त्याची आत्या आहे. अशा खूपच खतरनाक अशा रहस्यांचं उलगडा येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.